नमस्कार, मी सुवर्णा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. राज्यपालांनी महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचा अपमान केलाय. त्यांना आता कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. राज्यपालांचं भाषण हे अनावधानानं झालेलं नव्हतं, असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची पैठणी आहे, महाराष्ट्राचे काही खाद्यपदार्थ आहेत, हे सगळे त्यांनी या 2-2.5 वर्षामध्ये पाहिलेले असतील. म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील. म्हणजे महाराष्ट्राचं त्यांनी घी देखा, पण कोल्हापूर का जोडा नाही देखा. कोल्हापूर वाहन जो जोडा आहे तो सुद्धा त्यांना कोणीतरी दाखवण्याची गरज आहे, कारण ते सुद्धा महाराष्ट्राचं एक वैभव आहे. मी त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण कोल्हापुरी वाहणा, कोल्हापुरी जोडे हे जगप्रसिद्ध आहेत आणि ते सुद्धा आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये साधी साधी माणसं काय कष्टाने वरती येतात हे दाखवण्यासाठी म्हणून मी कोल्हापूरचा जोडा म्हणालेला आहे. महाराष्ट्राची ओळख, मराठी माणसाची ओळख ही संपूर्ण जगाला आहे, पण महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवणाऱ्या या व्यक्तीला नाही, ही एक खंत आहे. आज मराठी माणसं, तमाम मराठी माणसं तर चिडलेली आहेतच, कारण ही जी मुंबई आहे ती कोश्यारी महोदयांनी मराठी माणसाला आंदण दिलेली मुंबई नाही आहे. तर त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेकांनी रक्त सांडून मुंबई हक्काने मिळवलेली आहे. सर्व धर्मीय जे पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आहेत, गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचं काम हे राज्यपाल पदाच्या खुर्चीवरती बसलेल्या कोश्यारी या व्यक्तीने केलेलं आहे. मग हे राज्यपालांचा हा अधिकार आहे का? ज्या राज्यात तुम्ही जाता, ज्या राज्याची जबाबदारी तुम्हाला दिली जाते, त्या राज्यामध्ये सुखाने आणि आनंदाने नांदणाऱ्या नागरिकांमध्ये जातीपाती धर्मांवरून फूट पाडण्याचं आणि त्यांच्यामध्ये आग लावण्याचं काम जर हे कोश्यारी यांनी केलं असेल तर त्यांना नुसतं घरी पाठवायचं का तुरुंगात पाठवायचं हा सुद्धा आता विचार करण्याचा वेळ आलेला आहे. मला त्यांच्या खुलाशाबद्दल मी कधीच समाधान मानू शकत नाही. त्यांनी एकतर महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जे तमाम सगळे नागरिक राहतात, जे पिढ्यानपिढ्या राहत आहेत, आणि मराठी माणसाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं पाहिजे. या सगळ्यांना त्यांनी आपलंसं करून घेतलेलं आहे. कुठे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी CA NRCच्या वेळेला देखील दंगली झालेल्या नव्हत्या, दंगली नव्हत्या झालेल्या. मग जे काम आम्ही केलं ते काम तुम्ही पण करायला पाहिजे. आगी कसले लावता? सर्वपक्षीय नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया व्यक्त होती आहे आणि जेव्हा एकनाथ शिंदे यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिली ती बघूयात. राज्यपालांचं विधान जे आहे ते वैयक्तिक त्यांचं विधान आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही, पहिली गोष्ट. आणि मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं जे योगदान जे आहे ते कोणी नाकारू शकत नाही. त्यांचं आपण या उद्योगधंद्यात असेल, त्यांचं जे काम आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही. भगतसिंग कोश्यारी यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर सगळ्या बाजूनी टीका होती आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर काय ती प्रतिक्रिया दिलेली आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालांच्या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाल्यानंतर राज्यपालांनी आपली बाजू मांडली. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मराठी माणसाचं योगदान सर्वाधिक आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे असं त्यांनी म्हटलं. एका समाजाचं कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान होऊ शकत नाही असं स्पष्टीकरणात त्यांनी म्हटलं आहे. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत विकासात सगळ्यांचं योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचं योगदान अधिक आहे, लक्षणीय आहे, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढलं तर मुंबईत पैसाच राहणार नाही. मुंबई राज्यपालांच्या मताशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्र मराठी माणसामुळेच उभा आहे, मात्र इतर राज्यांचं देखील योगदान आहे, असं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणाले. माननीय राज्यपालजींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य आहे, जे श्रेय आहे ते सर्वाधिक आहे आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने जी प्रगती केली आहे आज ती जगभरामध्ये
मराठी माणसाचं नाव झालेलं आहे, तर कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेक वेळा अतिशयोक्ती अलंकार हा वापरला जातो. तशाच प्रकारे माननीय राज्यपाल बोलले आहेत. मला विश्वास आहे की त्यांच्याही मनामध्ये मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही हे पूर्णपणे याची जाणीव आहे. देवेंद्र फडणवीस